हो नमस्कार. सोलापूर टाइम्स आणि जनसंवाद न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. खरं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण आहोत कचरेवाडीमध्ये आणि कचरेवाडीमध्ये असताना एकंदरीत नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं कोणाचं वारं आहे आणि कचरेवाडीमध्ये कोणत्या पक्षाला जास्त वातावरण आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काका नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं आबा काळून कचरेवाडीतच राहत आहे. हां बरं. विकासाच्या बाबतीत आपलं काय मत आहे? मला काय कळत नाही. कळत नाही. बरं, इतरही नागरिक नमस्कार. काय वाटते, विकास व्हायला लागला का? हो, विकास चालला की. झेडपी आणि पंचायत समिती लागलेत, कशा पद्धतीने बघता एकंदरीत कोणत्या पक्षाला आहे वातावरण? वातावरणच काय की जसे समाधान दादा राजकारणात आले, आमच्या माहितीप्रमाणे की आमचं कचरेवाडी गाव कायमस्वरूपी दादांना भरघोस मतानं म्हणजे लीड देते. आणि यावेळेस त्यात काय मात्र शंका नाही. कायमस्वरूपी आमचं गाव दादाच्या पाठीमागे राहिलेलं आहे. इथून पुढेही दादाचे उमेदवार देतील जे कोणी असतील, कारण दादाच्या कामावर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे दादा जे उमेदवार देतील ते 100% निवडून येतील आणि आमचं गाव हे त्यांना भरघोस मताने लीड देईल अशी मला अपेक्षा. शिवसेनेला वातावरण असेल का? हो, शिवसेनेला वातावरण दादा जे उमेदवार देतील, उमेदवार कोणीही असू द्या, दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे लोकांचा भरपूर विश्वास आहे. कोमल ढोबळे आहेत तरी पण भाजपाच. नाही, विषय असा आहे की उमेदवार कोण आहे याचा विषय नाही मोठाले. आमच्या लोकांचा विषय दादावर आहे, समाधान दादावर. की दादा जे उमेदवार देतील ते लोकांना आम्हाला मान्य आहे. त्यामुळं ते दादांचे उमेदवार 100% निवडून येतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. काय वाटते तुम्हाला, झेडपी पंचायत समितीमध्ये कोणत्या पक्षाचं वातावरण आहे? भारतीय जनता पार्टी. काय कारण? विकासाला मत देणार आहेत लोक आणि आमदार साहेबांनी तसा विकासच केलेला आहे. मंगळवेढा तालुक्याचा भरपूर प्रमाणात विकास केलेला आहे आणि चारही जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी येणार. विकास व्हायला आले. हो, विकास चांगला. काय नाव आपलं? सुनील जांभळे. कचरेवाडीतच राहत आहे. कचरेवाडीवर आहेत काय रस्ते वगैरे चांगले? चांगले आहेत. चांगले आहेत. आता झेडपी पंचायत समितीला कुठल्या पक्षाचं वातावरण आहे गावात? एवढं काही आम्हाला ज्ञान नाही. बरोबर. नाव? नमस्कार. माझं नाव आहे नंदू केशव मांडवे. बरं. जिल्हा परिषद पंचायत समिती लागली, कचरेवाडीमध्ये कोणाशी कुठल्या पक्षाची हवा आहे? कसं आहे, इथं आमदार साहेबांनी इथं विकास केलेला आहे. बरं. विकासाच्या माध्यमातून आमदार साहेब इथं प्रत्येक घरोघरी पोहोचलेत आणि त्याच्यामुळं इथं आमदार साहेबांचं वजन वाढतं. भाजपाला पोषक वातावरण. होय, किती टक्के? 100%. मतदान किती टक्के होईल? मतदान 100%. बरं. किती टक्के? टक्केवारी किती? हा, 90% आमदार साहेबांचं. विकास कामं आहे ते 100%. काय वाटते तुम्हाला, किती टक्के होईल भाजपाला? होईल का? लीड कोणाला जाईल, कोणत्या पक्षाला? कचरेवाडीतून लीड कुठल्या पक्षाला? समाधान होताळे. बरं. का हो, काय कारण आहे त्या पाठी? विकास काम. विकास आहे ते. दर्शक हो, एकंदरीत कचरेवाडीमध्ये खर तर उमेदवार कोण जरी असलं तरी पण भारतीय जनता पार्टी आणि प्रामुख्याने आमदार समाधान आवताडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे बघून मोठा वर्ग हा त्या ठिकाणी मतदान करताना दिसतोय. भारतीय जनता पार्टीला पोषक वातावरण हे स्थानिक विकास असू दे किंवा स्थानिक आमदार यासाठी भारतीय जनता पार्टीला खरं तर पोषक वातावरण असल्याचं चित्र नागरिकांच्या एकंदरीत या त्याच्या प्रतिक्रियेतून दिसते. इतरही काही नागरिक असतील त्यांच्याशी आपण संवाद साधूया. नमस्कार. मारुती काळुंगे, गाव कचरेवाडी. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये खरं तर नागरिकांशी प्रतिक्रिया घेताना अनेक जण भारतीय जनता पार्टीला पोषक असल्याचं वातावरण असल्याचं बोललं जाते. काय कारण, काय सांगा? नाही, ते खरं आहे. त्यांचं जे आमदार समाधानदादा आवताडे आहेत त्यांनी साधारण मध्यवर्ती निवडणुकीपासून जी विकास कामं केली आहेत, विकास काम हाच त्यांचा कामाचा आत्मा आहे. आणि जे मागं 25 वर्षामध्ये विकास कामाला जे कुठल्याही गावाला, कुठल्याही आमचंच गाव म्हणत नाही, कुठल्याही गावाला पैसे मिळाले नाही, निधी मिळाला नाही, एवढा निधी द्यायचं काम ह्या माणसाने केलं आहे. त्या माणसाची जाण म्हणून त्यांनी केलेल्या विकास कामाला आपण मत देणार आहे. पक्ष कुठलाही असेल पण विकास महत्त्वाचा आहे, कारण त्यांनी विकास कामाला दिले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे त्यांनी जी दिलेले उमेदवार आहेत हे आमच्या गावातून आम्ही जास्तीत जास्त मतदान करण्याचा त्यांना प्रयत्न करू. एकंदरीत तुम्ही मतदारसंघामध्ये देखील सक्रिय असताय, फिरताय. लक्ष्मी दहिवडे जिल्हा परिषद गटात खरं तर जिल्हा परिषदेचा उमेदवार आणि खाली 2 पंचायत समितीचे उमेदवार यांना लोक मान्य करून कमळाकडे किंवा दादांच्या कामाकडे बघून फायदा होईल असं वाटतं? निश्चितपणाने वळणार. असं काय चिन्ह वगैरे असं काय राहिलेलं नाही. काय कोणाला तर कोणाचं काय अवदान आहे का? काय कारणच नाही.
काही कारण नाही. कुठला पक्ष तोही भारतातलाच पक्ष आहे, ही भारतातलाच पक्ष आहे. चिन्ह कुठलाही लई महत्त्वाचं नाही. त्यांनी चिन्ह कमळ घेतला असेल, कोणी घड्याळ घेतलंय, कोणी काय घेतलंय, असं काही लई महत्त्वाचं नाही चिन्ह कोण असणं. कोणाला कोणा चिन्हाचं काही वावडं नसते, त्याच्या विचाराशी असतं. कचरेवाडीतून किती टक्के मतदान होईल भाजपाला? जास्तीत जास्त होईल, जास्तीत जास्तीत जास्त. कारण पहिल्यापासूनच आम्ही आमदार साहेबाची कुठलीही निवडणूक असो, विधानसभेची असेल किंवा कारखान्याची असेल, कुठलीही निवडणूक असेल, अख्खा कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदार साहेबाला या तालुक्यातनं एकाही गावाने लीड दिलेलं नव्हतं. फक्त आमचं गाव होतं, फक्त एकच 87 गावामध्ये एकच आमचं असं गाव निघालं की कारखान्याला आम्ही त्यांना लीड दिलं. त्यामुळं त्यांचा काही प्रश्न येत नाही. काम करणाऱ्या माणसाला लोक मतं देतच असतात. विजयाची खात्री आहे का? 100% काय अडचण नाही. तर हे होते खरं तर या भागात फिरत असताना विरोधकांकडून टीका देखील केली जाते की जिल्हा परिषदेचे उमेदवार आयात केलेले, गेटकेन असे आरोप होताना दिसतात. त्याकडे कसं बघतात आणि याचा परिणाम काय होईल असं वाटतं? नाही, याचा परिणाम आयात निर्यात काही नसतो. तो ह्या तालुक्या मातीमध्ये जन्माला आलेला माणूस आहे. तो कुठनं काय इंडोनेशियातनं आणला आहे, पाकिस्तानमधनं आणला आहे, तो आपल्या तालुक्यातलाच आहे. उमेदवाराची आयात ही कुठेही केली जाते. उमेदवार तर ताकदीचा पाहिजे, त्याच्याकडे सगळ्या प्रकारचा कस असल्यापर्यंत मतदारापर्यंत पोहोचला पाहिजे, विकास काम करायची त्याची म्हणजे आर्थिक परिस्थिती बी असली पाहिजे. त्याला भाऊ उद्या कुठं जायचं आहे, मीटिंग आहे, त्या ठिकाणी त्याची जाण्याची बी पात्रता असली पाहिजे. त्यामुळे हा प्रश्न काही माझ्या मते महत्त्वाचा नाही. माणूस तो कुठल्या जातीचा उभा राहिला, कुठल्या गटातनं उभा राहिला, हे काही महत्त्वाचं नाही. त्याचा विचार लोकांना विकासात घेऊन जाण्याचा असावा. त्यामुळे त्यांना मला वाटते कुठल्या प्रकारची अशी अडचण येत नसते. कारण हा विचार एक वेळ संपण्याची गरज आहे. तो इथला आहे, तो तिथला आहे, असं काही नसतं. सर्व माझ्या मते उमेदवार सक्षम आहेत असं वाटतंय का? असणार की, असं काय माणूस उमेदवार देताना सक्षमच देत असतो कोणी. ठेवू का, उभा राहिली म्हटलं प्रत्येकाला विजयाची खात्री राहतील. योद्धा रंगणात उतरला त्यावेळेला बाजीप्रभूला वाटलं का मी हारणार आहे? अजिबात नाही. हारणार म्हणून लढले नाहीत. म्हणजे कुणालाही वाटत नसतं की आपला पराभव व्हावा.